पुन्हा एकदा स्वागत। आज आपण मराठा आरक्षणाच्या संबंधी ज्या कायदेशीर मार्ग आहेत त्याबद्दल थोडंसं विचार करणार आहोत। सर्वप्रथम आपण एक बाब समजून घेऊया की सुप्रीम कोर्टाने नेमका निर्णय काय दिलेला आहे आणि त्यानंतर मग आपल्याला कायदेशीर बाबीकडे वळता येईल। माननीय सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलं असं सगळ्यांना एका वाक्यात माहिती आहे, परंतु त्याचा नेमका अर्थ काय? घटनापीठासमोर केवळ 3 प्रकारचे प्रश्न होते। त्याला 6 प्रकारचे प्रश्न त्यांनी बनवलं, पण ते प्रत्यक्षात 3च प्रकारचे प्रश्न होते। त्यातला पहिला प्रश्न होता की 50% नियम आता जुना झालेला आहे, आता 103वी घटना दुरुस्ती झालेली आहे आणि त्यामुळे इंदिरा साहनीच्या निकालाचं आता पुनर्विलोकन झालं पाहिजे। हा एक महत्त्वाचा त्याच्यामध्ये मागणी होती आणि इंदिरा साहनीचं जे 50% नियम आहे आता तो इथून पुढे लागू न करता बदलत्या परिस्थितीत त्याचा आपण विचार केला पाहिजे। दुसरा मुद्दा असा होता की 50%च्या वर जाण्यासाठी जर पहिला मुद्दा कोर्टाने मान्य केला नाही तर दुसरा मुद्दा महत्त्वाचा ठरत होता। एकदा जर 50%चा नियम ठेवायचाच आहे आणि इंदिरा साहनीचा रिव्ह्यू करायचा नाही आहे असं समजा माननीय सर्वोच्च न्यायालयाचं मत बनलं, तर दुसरा मुद्दा असा होता की मग 50%च्या वरती आरक्षण देण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालातून किंवा ACBC ॲक्ट 2018 मधून माननीय न्यायमूर्ती गायकवाड साहेबांनी किंवा राज्य सरकारने विशेष अपवादात्मक परिस्थिती सिद्ध केलेली आहे काय याचं विवेचन त्याच्यामध्ये करायचं होतं। हा दुसरा मुद्दा होता। त्याला त्यांनी 2 मुद्दे बनवले, एक ACBC ॲक्टमध्ये विशेष अपवादात्मक परिस्थिती सिद्ध केली का आणि दुसरा गायकवाड आयोगाच्या अहवालातून राज्य सरकारने तसं दाखवून दिलेलं आहे का। या 2 मुद्द्याचा अर्थ एकच होतो की 50%च्या वरचं आरक्षण देण्यासाठी विशेष अपवादात्मक परिस्थिती सिद्ध झालेली आहे काय, पण ती विशेष अपवादात्मक परिस्थिती कोणती? तर इंदिरा साहनीच्या कलम पॅरेग्राफ इंदिरा साहनी निकालचा जो आहे त्याचा पॅरेग्राफ 807 आणि 808 अनुसार जी कोरून ठेवलेली आहे परिस्थिती, कार्व्ड आउट असं म्हटलंय त्यांनी। कार्व्ड आउट म्हणजे कोरून ठेवली आहे त्यांनी ती, आता की त्यांनी ती परिस्थिती जी सांगून ठेवलेली आहे विशेष अपवादात्मक परिस्थिती, तशी या राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालातून सिद्ध झाली आहे काय किंवा राज्य सरकारने तसं दाखवून दिलेलं आहे काय। तिसरा मुद्दा होता 102वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर 342 हे कलम घातल्यानंतर 366 कलमात जे बदल झाले ते लक्षात घेता राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून एखाद्या वर्गाचं मागासलेपण ठरवणे आणि त्याला आरक्षण देणे हे राज्य सरकारला आता अखत्यारीत राहिलं आहे काय। अशा 3 मुद्द्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर निकाल द्यायचा होता। तर त्यातला पहिला मुद्दा न्यायालयाने अनेक बाजू मांडून असं करायची आता गरज नाही आहे। इंदिरा साहनी हा एक सक्षम आणि विस्तृत असा निकाल आहे आणि त्याच्यानंतर अनेक निकालांमध्ये त्या निकालांचं म्हणजे पुढचे जे सुप्रीम कोर्टाचे निकाल आलेले आहेत त्यात नागराज असेल किंवा अशोक कुमार ठाकूर असेल, ही एज्युकेशनल रिझर्वेशनची केस होती, त्याच्यानंतर रामसिंग वर्सेस युनियन ऑफ इंडिया असेल, ही जाट समाजाच्या केंद्रीय आरक्षणाची केस होती। अशा अनेक केसेसमध्ये या इंदिरा साहनी जी ओरिजिनल 1992ला निकाल आला त्याचा संदर्भ देऊन पुढील निकाल दिलेले आहेत, म्हणजे त्याला त्यांनी प्रमाणित केलेलं आहे पुढच्या काळात सुद्धा अनेक केसेसमध्ये। म्हणून इंदिरा साहनीचा पुनर्विलोकन करण्याची गरज नाही अशा पद्धतीचा स्टँड माननीय सर्वोच्च न्यायालयाने घेतला। दुसरा मुद्दा जो आहे तो होता की 50%च्या वरती आरक्षण देण्यासाठी इंदिरा साहनी प्रकरणामध्ये जे विशेष अपवादात्मक परिस्थिती, त्याला 2 प्रकारचे शब्द त्यांनी वापरले, एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन आणि एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस। ते याच्याबद्दल जे काय आवश्यक गोष्टी आहेत त्या सिद्ध झाल्याशिवाय 50%च्या वर आरक्षण देता येत नाही। त्यामुळे हा मुद्दा त्यांना तपासायचा होता आणि स्वाभाविकतः राज्य सरकारने ACBC कायदा जो बनवला
2018च्या 30 नोव्हेंबरला, त्यामध्ये कुठल्याही पद्धतीने विशेष अपवादात्मक परिस्थिती सिद्ध केल्याचं दाखवून दिलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर न्यायमूर्ती गायकवाड आयोगाच्या अहवालातून क्वांटिफायबल डेटाच्या आधारे विशेष अपवादात्मक परिस्थिती मराठा समाजाच्या बाबतीत दाखवून दिली गेलेली आहे, असं मांडणी त्या ACBC ॲक्टमध्ये राज्य सरकारने केली होती. परंतु तशी न्यायमूर्ती गायकवाड आयोगाच्या अहवालात कुठेही दाखवून दिलेलं नाही, कुठेही म्हटलेलं नाही, असं एक वाक्यही नाही की मराठा समाजाच्या बाबतीमध्ये इंदिरा साहनीचं जे 50% वरचं आरक्षण द्यायचं आहे त्यासाठी लागणारी विशेष अपवादात्मक परिस्थिती अशी सिद्ध झालेली आहे, असं न्यायमूर्ती गायकवाड आयोगाच्या अहवालामध्ये कुठेही म्हटलेलं नाही. म्हणजे गायकवाड आयोगाचा अहवालच असं मुळात म्हणत नाही की मराठा समाज आता विशेष अपवादात्मक परिस्थितीत सापडला आहे म्हणून त्याला 50% वरचं आरक्षण द्या, असं न्यायमूर्ती गायकवाड आयोगाच्या अहवालात म्हटलेलं नाही. आणि असं म्हटलेलं नसताना दोन्ही सभागृहाची दिशाभूल करून राज्य सरकारने 30 नोव्हेंबर 2018 रोजी जो कायदा बनवला, तो कायदा टिकण्याची शक्यता नव्हती, कारण खोट्या आधारावर तो कायदा बनवला होता आणि तो अहवाल जो आहे तो सभागृहासमोर मांडला नव्हता. हे त्यातलं मुख्य अजून दुसरा भाग आहे. आणि त्यामुळे कायदा तर झाला, परंतु ज्याचा आधार दिला तो आधारच तिथे न्यायमूर्ती गायकवाड आयोगाच्या अहवालात नसल्यामुळे तो सुप्रीम कोर्टाला सापडण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे त्यांनी सांगितलं की असं काही विशेष अपवादात्मक परिस्थिती या अहवालातून सिद्ध होत नाही आणि राज्य सरकारने तसं दाखवून दिलेलं नाही, त्यामुळे हे आरक्षण टिकू शकत नाही. तिसरा मुद्दा आहे 102वी घटना दुरुस्ती, जी ऑगस्टमध्ये झालेली होती 2018च्या, आणि 2018च्या 30 नोव्हेंबरला कायदा आलेला आहे. त्यामुळे राज्य सरकारला एखाद्या वर्गाचं मागासलेपण सिद्ध करून परस्पर त्याला आरक्षण देता येत नाही, असं स्टँड माननीय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आणि त्यामुळे 102वी घटना दुरुस्तीसुद्धा मराठा आरक्षणाच्या आड आलेली आहे. आता यातले पहिला मुद्दा आहे इंदिरा साहनीचा रिव्ह्यू घ्यायचा की नाही घ्यायचा. नाही घेतला तरी चालेल, घेतला असता माननीय सर्वोच्च न्यायालयाने ते उत्तम होतं, पण घ्यायला पाहिजे याच्यावरती राज्य सरकारचं किंवा आयोगाचं काही नियंत्रण नाही आहे. मराठा समाजाच्या हातात नाही आहे ती गोष्ट की तो रिव्ह्यू घेतला पाहिजे आणि त्यामुळे तो विषय आपल्या संबंधित येत नाही. 102वी घटना दुरुस्ती 30 नोव्हेंबर 2018 रोजी प्रभावी होती, त्यामुळे त्याच्या संबंधाचं जे घटनापीठाने जे भूमिका घेतलेली आहे ती भूमिका आता बदलणं शक्य नाही, कारण त्या दिवशी ती प्रभावी होती. 105वी घटना दुरुस्ती करून केंद्र सरकारने ते खारिज केलेलं आहे 102वी घटना दुरुस्ती, परंतु ती आता पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येत नाही. म्हणजे 30 नोव्हेंबर 2018 रोजीची परिस्थिती बदलता येत नाही. 50% वरचं आरक्षण जे दिलेलं आहे त्याच्यानंतर 103वी घटना दुरुस्ती झाली, त्याच्यामध्ये EWS आरक्षण 50% वर दिलेलं आहे, परंतु हे देताना ते जानेवारी 2019 रोजी मध्ये दिलेलं आहे. आपला कायदा 30 नोव्हेंबर 2018 मध्ये झाला, म्हणजे ते नंतर झालेली गोष्ट आहे. त्यामुळे 30 नोव्हेंबर 2018 रोजीसाठी ती 103वी घटना दुरुस्ती सुद्धा पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येणार नाही, म्हणून तो कायदा माननीय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेला आहे. आता परिस्थिती अशी आहे की या बाबतीमध्ये या तीनही मुद्द्यावरती, म्हणजे त्यातल्या पहिल्या 2 मुद्द्यावरती 5ही जजेसचं एकमत झालेलं आहे आणि तिसऱ्या मुद्द्यावर 2 वर्सेस 3ने तो मुद्दा लागू झालेला आहे. आता या परिस्थितीत आपण अडकलेलो आहोत आणि आता रिव्ह्यू केला तर काय होऊ शकतं. तर मुळामध्ये न्यायमूर्ती भोसले समितीसमोर जे विषय आपला दिला होता आणि याच्यामध्ये पुढे कसं जावं याबद्दल त्यांच्याकडून मत मागितलं होतं. आता कोणताही न्यायालयाचा न्यायमूर्ती प्रस्थापित असतो, त्याला एक इमेज असते आणि त्याच्यावरून तो त्याच्या भूमिका घेत असतो. म्हणजे महाराष्ट्रातला जो तिढा आहे की महाराष्ट्रामध्ये एक्सेसिव्ह रिझर्वेशन दिले गेलेलं आहे आणि OBCचं प्रमाण हे त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा जास्ती रिझर्वेशन दिलं गेलेलं आहे, त्यामुळे ही सगळी परिस्थिती ओढवते असं काही न्यायमूर्ती भोसले साहेब म्हणू शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की जो निकाल अल्पसंख्य जजेसने दिलेला आहे, म्हणजे 2 वर्सेस 3 असा अल्प मतातला निकाल जो आहे त्याच्यावर न्यायमूर्तींनी भाष्य केलं, पण मूळ दुखण्यावर न्यायमूर्ती भोसले साहेबांनी कोणतंही भाष्य नाही केलं.
आणि मग ते भाष्य करताना त्यांनी अल्प मतातला जो निकाल होता, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती नाजीर म्हणून आहेत, अब्दुल नाजीर, त्यांचा दोघांचा तो निकाल आहे, त्याच्याबद्दल आपण कोर्टामध्ये बाजू मांडू शकतो, म्हणून आपण रिव्ह्यू केला पाहिजे असं न्यायमूर्ती भोसले समितीने सांगितलं आणि त्याच्यासाठी नवा डेटा घेतला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. पण न्यायमूर्ती भोसले साहेबांचं जे रेकमेंडेशन आहे न्यायमूर्ती भोसले समितीचं, ते केवळ त्या अल्पमतातल्या निकालाच्या बद्दल आपण सांगू शकतो. आता पहिले जे दोन मुद्दे आहेत की 102व्या घटनादुरुस्तीचं काय करणार, तर 102व्या घटनादुरुस्तीचं आपण पुन्हा बाजू मांडू शकतो असं काही न्यायमूर्ती भोसले साहेब म्हणत नाहीत आणि मांडू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. 50% वरचं आरक्षण आहे, तर मग विशेष अपवादात्मक परिस्थितीचं आपण काय करणार याच्याबद्दल भोसले साहेब काही बोलत नाहीत. न्यायमूर्ती भोसले साहेब याच्याबद्दल गप्प आहेत, म्हणजे ती समिती काही बोलत नाही. म्हणजे जर 50% वरचं आरक्षण आपल्याला पुन्हा कोर्टामध्ये भांडायचं असेल की ते देता येतं, तर तुम्हाला विशेष अपवादात्मक परिस्थिती दाखवून द्यावी लागेल. ती कशी दाखवून देता येईल याच्याबद्दल भोसले साहेब काही बोलत नाही. त्यांनी अल्पमतातल्या निर्णयाबद्दल ते कोणत्याबद्दल बोलतात तेवढं मी पुढच्या मुद्द्यात सांगेन. परंतु 103व्या घटनादुरुस्तीचा प्रभाव मागे नेता येत नाही, 105व्या घटनादुरुस्तीचा प्रभाव मागे नेता येत नाही 30 नोव्हेंबर 2018 रोजी. मग तो मेलेला कायदा जिवंत कसा करणार? त्याला जिवंत करायला कोणतंही अमृत शिल्लक नाही आहे. न्यायमूर्ती भोसले साहेबांचा निकाल कोणत्या बाबतीत आहे ते पुढच्या टप्प्यात मी सांगतो. परंतु पहिल्यांदा एक लक्षात घ्या की रिव्ह्यू करणं म्हणजे 102व्या घटनादुरुस्तीचा निकाल खोटा ठरवणं आणि 103व्या घटनादुरुस्तीला आपण तिथे लागू करू शकत नाही म्हणून 50%च्या वरती जाण्यासाठी विशेष अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करून दाखवणं, या दोन गोष्टी त्या 30 नोव्हेंबर 2018 रोजी कोणीही सिद्ध करू शकत नाही. त्यामुळे रिव्ह्यू पिटिशन हे मराठा समाजासाठी बिनकामाचं आहे, हे माझं असं स्पष्ट मत आहे. याच्यावर मी कोणाशीही पुराव्यानिशी चर्चा करायला तयार आहे. आता मुळात मुद्दा असा आहे की निकाल जो आपल्याबद्दल आहे किंवा ज्याच्यामध्ये गायकवाड कमिशनवर ताशेरे ओढलेले आहेत ते काय आहे. जसं मी 3 मुद्दे सांगितले, या 3 मुद्द्यामधल्या नंबर 2चा जो मुद्दा आहे 50%च्या वरचा, आणि नंबर 1चा जो मुद्दा आहे इंदिरा साहनीला रेफर करायची गरज नाही, रिव्ह्यू करायची गरज नाही, हा मुद्दा, हे दोन्ही मुद्द्यावर 5ही जजेसचं एकमत झालेलं आहे. परंतु एक फरक त्या ठिकाणी लक्षात घेतला गेला नाही आणि तो कोणीच घेतला नाही, त्याच्याकडे मी लक्ष वेधू इच्छितो. मुळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 30 नोव्हेंबर 1948 रोजी घटना समितीसमोर जे भाषण केलेलं आहे ते भाषण सर्वत्र रेफर केलं जातं. ते आपल्या निकालात सुद्धा आहे, इंदिरा साहनीमध्ये आहे, सगळ्या निकालामध्ये ते भाषण आहे. त्याच्यातला एकच वाक्य सगळेजण सांगतात आणि त्याच्यासाठी ते भाषण रेफर करतात. ते वाक्य आहे की रिझर्वेशन शुड बी इन मायनॉरिटी. पण त्याच्या आधी बाबासाहेबांनी जे म्हटलेलं आहे ते कोणी सांगत नाही, म्हणजे त्याच्यावर गौर करत नाही किंवा त्याच्याबद्दल बोलत नाही. मुळात बाबासाहेबांनी फार अत्यंत चपखल शब्दामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहे आणि आज ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, महाराष्ट्रातल्या लोकांसाठी. ते असं म्हणतात की इक्वलिटी जर राहायची असेल तर आपण किती रिझर्वेशन देऊ शकतो, आणि वी कॅनॉट एक्सीड टू दी डिमांड ऑफ दी सच कम्युनिटीज विच आर बॅकवर्ड टू दी फुल्लेस्ट एक्सटेंट. म्हणजे ज्या कम्युनिटी बॅकवर्ड आहेत त्यांची आपण फुलेस्ट एक्सटेंटपर्यंत डिमांड एक्सीड करू शकत नाही, म्हणजे मान्य करू शकत नाही. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की एखाद्या जातीची जर लोकसंख्या 5% असेल आणि ती जात तो वर्ग जर म्हणत असेल आम्हाला 5% रिझर्वेशन द्या, तर असं देता येणार नाही. तिथे कम्युनिटीचा ग्रुप किंवा एक कम्युनिटी त्याच्या पूर्ण मागणीप्रमाणे आपण आरक्षण देऊ शकत नाही असं बाबासाहेब म्हणतात. हे लक्षात घेण्याची गरज आहे. त्यामुळे कोणत्याही प्रवर्गाला आरक्षण देताना ते मायनॉरिटीमध्ये असलं पाहिजे हे तत्व आपण समजून घेत नाही. आपण टोटल आरक्षण राज्यातलं मायनॉरिटी असलं पाहिजे याच्यावर काही डाऊट नाही, पण ते मायनॉरिटीमध्ये जर ठेवायचं असेल आणि सगळ्या मागासलेल्या घटकांना जर न्याय द्यायचा असेल तर जे लोक आरक्षण मागतात, जे वर्ग आरक्षण मागतात त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांच्या लोकसंख्येच्या 50% आरक्षण दिलं पाहिजे असं तत्व बाबासाहेबांनी सांगितलं. महाराष्ट्रामध्ये काय झालंय? महाराष्ट्रामध्ये 34% ओबीसींना
32% आरक्षण दिलं गेलेलं आहे आणि बाबासाहेबांनी घटना समितीत हे तत्व सांगून ठेवलेलं आहे इक्वलिटी प्रस्थापित ठेवण्याचं, ते तत्व पायदळीत उडवलेलं आहे. त्याचा परिणाम काय झाला? आता बाबासाहेब पुढचं वाक्य असं सांगतात, उदाहरणार्थ आपण जर रिझर्व कॅटेगरीचंच आरक्षण जे आहे, आरक्षणाचं प्रमाण 70% नेलं आणि 30% जर खुल्या जागा राहत असतील तर मग ते इक्वलिटीचं तत्व राहिलं कुठे? हेही वाक्य सगळे जे रेफर करतात, पण त्याचा अर्थ समजून घेत नाही की महाराष्ट्रामध्ये आज 70% रिझर्व कॅटेगरीचे लोक आहेत आणि 30% खुल्या कॉम्पिटिशनसाठी जागा उरलेल्या आहेत. याला म्हणतात रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन. जे बाबासाहेबांनी सांगितलं की इक्वलिटीचं जे तत्व आहे ते फेल जाणार आणि ते फेल गेलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. फुलेस्ट एक्सटेंटपर्यंत रिझर्वेशन दिल्यामुळे, जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणाच्या पेक्षा जास्ती रिझर्वेशन दिले गेल्यामुळे गेल्या 50 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आज 70% रिझर्व कॅटेगरीचे लोक गेले आणि 30% ओपन कॅटेगरीसाठी जागा ओपन राहिलेल्या आहेत. त्यामुळे असं रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे आणि हे रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन न्यायमूर्ती भोसले लक्षात घेत नाहीत, समिती ती लक्षात घेत नाही आणि सर्वोच्च न्यायालय तर घेणारच नाही लक्षात. त्याचं मी 2-3 जातीवादी उदाहरणं तुम्हाला मी सांगतो. मुळामध्ये पहिला एक मुद्दा लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये न्यायमूर्ती निकाल देताना या गोष्टी लक्षात घेतलेल्या नाही आहेत आणि त्या आपण लक्षात घेण्याची गरज आहे, सरकारच्या लक्षात आणून देण्याची गरज आहे. आणि सत्य हेच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याला इक्वलिटीचं तत्व फेल जाईल असं म्हटलं होतं, ते तत्व महाराष्ट्रात फेल गेलेलं आहे. महाराष्ट्रात असमता निर्माण झालेली आहे, इक्वलिटी राहिलेली नाही आहे. कारण 70% जागा या रिझर्व क्लासला गेलेल्या आहेत आणि 30% जागा या खुल्या प्रवर्गासाठी राहिलेल्या आहेत. कॉम्पिटिशन तिथे 30%वर सिमटलेली आहे. हे अत्यंत विदारक दृष्ट्या या लोकशाही राज्यामध्ये निर्माण झालेलं आहे. उलट्या बाजूने सामाजिक अन्याय या ठिकाणी निर्माण होतोय. हे आपण पहिलं तत्व लक्षात घ्या. आता निकाल देता